ना नागपुरामध्ये 2 ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याकरता दीक्षाभूमी परिसर सज्ज झालाय। देशभरातून लाखो अनुयायी या ऐतिहासिक सोहळ्याकरता नागपुरामध्ये दाखल होणार आहेत। त्यामुळे प्रशासनाने गर्दीचं सुयोग्य नियोजन केलेलं आहे। अनुयायांच्या सोयीकरता पिण्याचं पाणी, आरोग्य व स्वच्छतेच्या सोयींबाबत सुरक्षेचीही कडक व्यवस्था करण्यात आली आहे। पावसाची शक्यता लक्षात घेऊन दीक्षाभूमीच्या परिसरात वॉटरप्रूफ टेंट उभारण्यात आलेत। तसंच शेजारच्या मैदानात रेतीचा थर टाकून पाण्याचा अडथळा टाळण्याची व्यवस्था केली गेली आहे। पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त, सीसीटीव्ही कॅमेरे, नियंत्रण कक्ष यामुळे संपूर्ण परिसरावर काटेकोरपणे लक्ष ठेवता येणार आहे। या सगळ्याविषयी आपल्याला अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी वृषभ फुरकुंडे। नागपुरात 2 ऑक्टोबरला दीक्षाभूमी येथे लाखो बौद्ध अनुयायी दीक्षाभूमी सोहळ्यात येत असतात। दीक्षाभूमीच्या धम्म प्रवर्तन दिनानिमित्त अनेक भाविक येत असतात आणि या निमित्ताने दीक्षाभूमी येथे वेगवेगळ्या प्रशासनाकडून वेगवेगळ्या सुविधा करण्यात आलेल्या आहेत। यासोबत यामध्ये वॉटरप्रूफ टेंट असतील, त्यासोबतच पिण्याच्या पाण्याची सुविधा असो, टॉयलेटची व्यवस्था असो, या सगळ्या व्यवस्था तर केलेल्याच आहेत। यासोबतच 2 ऑक्टोबर असो किंवा येणाऱ्या समोरच्या आठवड्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। यासाठी पाऊस मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे आणि चिखल आजूबाजूच्या परिसरात होण्याची शक्यता असल्यामुळे अनेक भागांमध्ये रेती किंवा कच टाकून तो भाग मातीपेक्षा कमी करण्यात आलेला आहे, की जेणेकरून येणारे जे लाखो अनुयायी असतील किंवा अनुयायी असतील यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, चिखलापासून किंवा वेगवेगळ्या गोष्टींचा त्रास होऊ नये यासाठी सुद्धा ही सगळे उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात येत आहे। आपण माझ्या बाजूच्या साईडला पाहू शकता की कशा पद्धतीने ट्रॅक्टर असो किंवा ट्रकच्या साहाय्याने रेती टाकण्याचं काम अजूनही सुरू आहे। यासोबतच अनेक भागांमध्ये दीक्षाभूमीचा आजूबाजूचा जेवढाही परिसर आहे या सगळ्या भागांमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। यासोबतच 3000पेक्षा जास्त पोलीस प्रशासन या सगळ्या बंदोबस्तात राहणार आहे आणि याचबरोबर संपूर्ण व्यवस्था चोख पद्धतीने व्हावी यासाठी प्रशासन सुद्धा योग्य ती काळजी घेत आहे। ऋषभ भरकुंडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। पूर्ण कमिशनरेट मधून आणि बाहेरून पण आम्हाला बंदोबस्त मिळालेला आहे आणि बंदोबस्त जे आहे त्याची सध्या आखणी चालू आहे, वाटप चालू आहे। सगळ्यांना सूचना मी देतो आहे की त्यांची ड्युटी काय राहील आणि कसे त्यांनी सेन्सिटिव्हली बंदोबस्त करायचे, अलर्ट राहून बंदोबस्त करायचे आहे आणि जिथे त्यांना पॉईंट देण्यात आलेले आहे त्या पॉईंटची माहिती असणे गरजेचे आहे। त्याप्रमाणे आपण सगळ्यांना सूचना देतो आहे आणि पूर्ण शहराबद्दलही सांगितलेलं आहे की गरबा चालू आहे, दांडिया चालू आहे, आता दसरा आहे 2 तारीखला, वेगवेगळे बंदोबस्त असतील, त्या धर्तीवर आपल्याला बंदोबस्त करायचा।